इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र धुळे नंदुरबार विभाग तर्फे ॲडव्होकेट चैतन्य भंडारींचे सायबर सुरक्षेपर मार्गदर्शन याबाबत वृत्त असे की आज दिनांक 27 जुलै 2025 रोजी दुपारी 4 ते 6 दरम्यान धुळे शहरातील विश्वेश्वरय्या सभागृह जुने सिव्हिल समोर येथील सभागृहात आज इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र धुळे नंदुरबार विभाग तर्फे सायबर सुरक्षेवर सायबर क्राईम एक्सपर्ट तथा ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सायबरच्या माध्यमातून या ठिकाणी सायबर क्राईम सायबर सुरक्षा संदर्भात ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी सखोल असे मार्गदर्शन केले, ज्यात प्रामुख्याने सायबरच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून आपण दूर कसे राहावे, सावध कसे राहावे यासाठी या ठिकाणी या सायबर सुरक्षा मार्गदर्शन पार पडले। तर प्रसंगी या ठिकाणी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण बडगुजर, सचिव अनिल पवार, उपाध्यक्ष नितीन अग्रवाल, माजी अध्यक्ष रघुवीर पाटील, ज्येष्ठ सभासद चंद्रकांत चौधरी, आनंद पंडित, श्रीकांत आहिरराव, दिलीप चौधरी, महेश चौधरी, संदीप पाटील, रवींद्र हिरे, भरत पाटील, आबा बडगुजर, अभय कासार, भैया बदाने, उमाकांत शिंदे, गिरीश बडगुजर, तुषार वराडे, दीपक चौधरी, सचिन सूर्यवंशी, हर्षल ठाकूर, राजेश बावस्कर, मयूर बडगुजर, नितीन दन, अभिलेश फुलदेवरे, इंद्रजित पाटील, आशिष किवसरा, आकाश मोताडक आदी सर्व इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र धुळे नंदुरबारचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे आयोजन सूचक मोहित वाघ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले। 99% लोकांचे बँक अकाउंट एसबीआय मध्ये असतात आणि स्पेशली सिनियर सिटीजन्स लोकांचे तर 100% एसबीआय मध्ये असतात आणि त्या लोकांना मी प्रवीण बडगुजर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र धुळे नंदुरबार विभागाचा चेअरमन। आज आम्ही सायबर सिक्युरिटी याचा अवेअरनेस प्रत्येक मेंबरला यावं म्हणून त्याच्याबद्दल सेमिनार ठेवला होता। ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांना बोलवून आम्ही त्यांच्याकडनं सर्व मार्गदर्शन घेतलं। सर्व सभासद होते, 35 ते 40 सभासद आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि सर्वांनी त्या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि खरंच तो कार्यक्रम हा सर्व सभासदांसाठी फायद्याचा होता असं सर्व सभासदांचं म्हणणं आहे आणि तो आमच्या असोसिएशन करता चांगल्या सभासदांना चांगला फायदा होईल असे आमची हे आहे। भविष्यात कॉन्ट्रॅक्टर लोकांना ज्या फसवणुकी होत आहे सायबर गुन्ह्यामध्ये, ते गुन्हे याच्याबद्दल आमचे टाळले जातील पुढे, कारण की प्रत्येक मेंबरला आज प्रत्येक कळालेले आहे की सायबर गुन्हे कसे होत आहेत आणि ते कसे टाळले पाहिजे, त्याच्याबद्दल आम्ही तो सेमिनार घेतल्यामुळे सर्वांना आज त्याचा अवेअरनेस आला आणि पुढे भविष्यात हे गुन्हे टळतील आमच्याकडनं।